सभापती महोदय, विधेयक नंबर 96 या विधेयकावर मी विरोध करण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये सहकार चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रुजली गेली आणि ही सहकार चळवळ करताना या राज्याने देशामध्ये कायद्याचं एक प्रतीक दाखवून दिलं. काल परवापर्यंत केंद्रामध्ये असलेलं कृषी आणि सहकार खातं एकत्र होतं, पण त्याचं महत्त्व एवढं कधी नव्हतं. परंतु ते महत्त्व या देशाच्या गृहमंत्र्यांना कळलं आणि त्यांनी हे सहकार खातं आपल्याकडे घेतलं. या सहकार खात्याच्या बाबतीमधलं एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि चळवळ आहे. या चळवळीच्या असलेल्या सर्व भूमिकेतून हा आत्ता मी बोलणार नाही राजकीय, पण दादा अमित भाईंनी हे खातं घेतल्यानंतर भले 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 लोक त्या ठिकाणी सहकार खात्यातले शरण गेले. अगदी बँकापासून कोऑपरेटिव्ह सेक्टरपर्यंत असलेल्या सगळ्या याच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. या बिलाला माझा विरोध एवढाच आहे, त्याचा पहिला खुलासा होणं गरजेचं आहे की हायकोर्टामध्ये नागपूर खंडपीठ, त्याचबरोबर मुंबई हायकोर्टामध्ये या ऑर्डिनन्स काढला होता आणि तो ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याच्यावर स्टे दिलेला आहे. मी त्याचे कागदपत्र वाटल्यास आपल्याला देऊही, पण संसदीय कार्यमंत्र्यांना माझा विनंती आहे, जो ऑर्डिनन्स काढला त्यावेळेला याच कायद्याचं रूपांतर तुम्ही आज करताय, त्याला हायकोर्ट, नागपूर खंडपीठ आणि मुंबई हायकोर्टामध्ये स्थगित आहे, त्याला स्टे आहे. परवासुद्धा 15 दिवसाचा स्टे मिळालेला आहे. असं असताना हे घाईघाईमध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये आजच केस फाईल झालेली आहे. असं असताना घाईघाईमध्ये ह्या ऑर्डिनन्स काढण्याचा हेतू मला कळत नाही. मला फक्त स्थगिती आहे, कारण हे कंटेम होईल. शेवटी आपल्या सदनामध्ये झालेला एखादा निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देऊन परत त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर त्याची चर्चा करण्यापेक्षा सध्या या संदर्भामधली परिस्थिती काय, कोर्टामध्ये स्थगिती आहे का नाही, स्टे आहे का नाही, ऑन रेकॉर्ड येऊन द्या, त्याच्याबद्दलचा खुलासा पहिला करावा, मग मी त्याच्यावर चर्चा करतो. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, न्यू मुंबई मार्केटच्या संदर्भात काही संचालक हे कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना संचालक पद त्यांचं गेल्यानंतर मुदत संपल्यानंतरही संचालक पद राहू द्यावं असं त्यांनी मागणी केली होती. माहीत नाही काय, पण कोर्टाने सांगितलं बा प्रशासक रद्द करून ज्यांची मुदत संपली असे संचालक यांना अधिक मुदत देण्यात यावी, असं एक नवीन प्रकारचं जजमेंट डेरे मॅडम यांच्या कोर्टाने त्या काळामध्ये दिला होता आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया चालू, कुठल्या प्रकारची स्थगिती नाही आहे त्याच्या माध्यमातून. म्हणजे आणि असंच नागपूरचं जे मार्केट कमिटी त्यांच्या विरोधात जी चौकशी चालू त्या संदर्भात त्यांनी मांडलेलं आहे. आणि या संदर्भात, या बिलासंदर्भात कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही आहे. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिले ते ऑन रेकॉर्ड आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने 2 कोर्टामध्ये केस तशा होत्या, परंतु ही जजमेंट जी आहे त्या जजमेंटमध्ये या राष्ट्रीय समिती, बाजार समिती करण्याच्या धोरणाच्या संदर्भामध्ये कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. माझं म्हणणं आजही आहे. ह्या केसेस आणि त्या केसेसमध्ये आपण जर बघितलं तर नवीन निवडणुका घ्या या तुमच्या बाजार समितीच्या ह्याच्यामध्ये, नवीन राष्ट्रीय बाजार समितीच्या व्याख्येमध्ये निवडणुका न घेता आपण नॉमिनेट करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आणलेला आहे. हा कोर्टाच्या निर्णयाची विसंगत असल्यामुळे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही की राष्ट्रीय बाजार समितीला कोर्ट मान्यता देईल किंवा
निवडणूक होत्या त्या निवडणुका घ्या म्हणून सांगितल्यानंतर राष्ट्रीय बाजार समितीचा उल्लेख आलेला हा एक कायद्याची बाब अडचणीची येते. दुसरी बाब जी आहे ती या बाबीमध्ये माझं परत एकदा सांगणं आहे की कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आज केस एक आहे फाईल झालेली आहे आणि आत्तासुद्धा मी ठाम मतावर आहे मंत्री महोदय की कोर्टाने या असलेल्या नवीन राष्ट्रीय बाजार समितीच्या आपण दिलेल्या व्याख्येला स्थगिती दिलेल्या आहे असं माझं म्हणणं आहे. तुमचं नाही असेल ऑन रेकॉर्ड येऊन द्या, ते उद्या कोर्टामध्ये तसं सबमिट होईल. मागे याच्यावर कॉन्टेस्ट झालं तर त्याच्यामध्ये टेक्निकल पॉईंट असा होता की अध्यादेश आपण काढलेला आहे. अध्यादेश काढण्याची घाई काय, त्याच्याऐवजी अधिवेशन येणार आहे. अधिवेशनमध्ये आपला बिल मांडून, विधेयक मांडून आपण काम करावं. पण अध्यादेश इतकी काय, त्यावेळी मला वाटतं एक महिना सव्वा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस आपल्या वकिलांनी सुद्धा भूमिका घेतली की ठीक आहे, अधिवेशन आहे म्हणून आम्ही अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी घाई करणार नाही, बिलच्या माध्यमातून ते करू. ठीक आहे, तरी सुद्धा सरकारचा हट्ट एवढा का आहे मला कळत नाही. आमचीच विरोध असा नाही आहे. मला वाटतं सत्तारूढ पक्षाचे असेल, सदाभाऊ असतील, अमोल मिटकरी असतील, खाली विधानसभेमध्ये सुद्धा अनेक लोकांनी या असलेल्या बिलाला विरोध केलेला होता. तरी सुद्धा हे तुम्हाला माहीत नाही, चांगला असेल तर पणन मंत्र्यांचं स्वागत करेन. पणन मंत्री चांगले आहेत, फक्त त्यांना कुठून तरी मला वाटतं प्रचंड दबाव दिसतोय की हे बिल कोणत्या परिस्थितीमध्ये मंजूर करून घ्यायलाच पाहिजे. मला वाटतं असो, परंतु मी मगाशी सांगितलं बिलाला चर्चा करताना की देशामध्ये, राज्यामध्ये सहकार चळवळ फार मोठ्या प्रमाणात रुजवली गेली. अनेक कारखाने, बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, कोऑपरेटिव्ह बँका वगैरे अशा प्रकारच्या या सहकारातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि गरिबांना न्याय देणारी सहकार चळवळ, अशा प्रकारचा त्याचा उल्लेख केला गेला. सभापती महोदय, या असलेल्या उल्लेख करत असताना दुर्दैव एवढ्याच गोष्टीचा आहे, हळूहळू जसं सत्ता किंवा सत्तांतर झालं तशा पद्धतीने कायदे बदलण्याच्या बाबतीमधले एक आसुरी अशा प्रकारचा आनंद हा सत्तेमध्ये असलेल्या लोकांना मिळतो, अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली. तर राज्यामध्ये मुंबई बँक आता प्रवीण दरेकर चालवत आहेत. पूर्वी ही बँक प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे यांच्या आधिपत्याखाली होती, परंतु सहकारमध्ये तुम्ही चाला. मी आता सांगतो ना, तुमचं कौतुकच करतोय मी. निदान तुमचं कौतुक एवढ्यासाठी करतोय की सत्तेमधली माणसं सुद्धा चांगला कोऑपरेटिव्ह सेक्टर चालवतात हे मला दाखवायचं आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर सारखे कार्यकर्ते कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणल्या आणि मग ही सहकार चळवळ, मुंबई बँक सारखी त्यांच्याकडे बँक आहे, सहकार त्या ठिकाणी आता हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था प्रवीण दरेकरने मग सत्तेच्या माध्यमातून असेल किंवा कामाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या. सदाभाऊ खोत तर इथं आहे, शेतकऱ्यांचे लढवय्ये नेते आहेत. ज्यावेळेला ही कमिटी केली होती तेव्हा सदाभाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या मॉडेल ॲक्टला विरोध करण्याच्या संदर्भात कमिटी आली होती, त्यावेळेला तुम्ही प्रखरतेने भूमिका मांडलेली आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे की चुकीचं असेल तिथं परखडपणे बोलण्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे. आपण चुकीचं काय हे तुम्ही, मला वाटतं मी नव्हतो काल आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस होता त्यामुळे अध्यक्ष म्हणून मला जावं लागलं, परंतु आज लातूरला जायचं होतं. पण इतकं मला काल सतेज पाटलांनी फोन केला, तुमच्यासाठी बिल थांबवलेलं आहे, तुमची भूमिका मांडणं गरजेचं आहे, राज्याची भूमिका मांडणं गरजेचं आहे. म्हणून मग मी तिथे आपण आलो आणि तुम्ही दादा आणि सभापतींनी हा बिल थांबवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. पण ते कायमचं थांबवलं असतं आणि संयुक्त चिकित्साकडे पाठवलं असतं तर चांगलं झालं असतं. पणन मंत्री खरोखर चांगले आहेत. हे राज्य जरी असले तरी सामान्य जनतेसारखे वागतात. त्यांना मला वाटतं की सामान्य जनतेचं त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी महत्त्व कळलं असेल किंवा कळावं अशी माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे. परंतु सभापती महोदय, नॉर्म्स काय होते, हा कायदा काय अचानक बनत नाही. सहकार क्षेत्रातला कायदा हा बनवताना, एखादा कायदा बनवताना फार मोठे कष्ट किंवा फार मोठे त्या ठिकाणी अभ्यास करून हा कायदा बनवला जातो. बाजार समितीचा कायदा, बँकेचा, कोऑपरेटिव्ह बँकेचा कायदा किंवा खरेदी विक्री संघ, अनेक संस्था ज्या आहेत, सहकारी कारखाने, हा कायदा बनवताना
सामान्य लोक हा केंद्रबिंदू ठेवूनच आपण हा कायदा बनवतो, ही आजपर्यंत महाराष्ट्राची ओळख आहे. आणि याच कायद्याचा अभ्यास करून इतर राज्यांनी सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला दिशा किंवा मार्ग घेतला. आणि मला वाटतं की आज हे बिल जेव्हा आणलं, अनेक बिल आणली या सदनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारची बिलं आणण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतले. काही सुधारणा चांगल्या होत्या. पूर्वीचे कायदे होते ते जुने झाल्यामुळे आता नवीन कायद्यामध्ये आपण निर्णय घ्यावा म्हणून काही कायद्यात बदल केला. त्याबद्दल काही चांगले कायदे होते. काही कायदे असे आणले तुम्ही की मग सरळ लोकशाहीतून निवडून येत नाही म्हणून कायद्याच्या रूपांतरातून आणायचं आणि लोकांना मतदान देण्याचं. आता मतदान मिळतं का नाही ते पण शंका आहे. मतदान दिल्यानंतर ते कोणाला दिलंय ते त्यालाच मिळतं का नाही ही पण शंका आहे. म्हणजे निवडणुकीच्या लोकशाहीला विधानसभा लोकसभा वगैरे यातून शंका बऱ्याच निघाल्या. अगदी राहुल गांधींपासून सगळ्यांनी हरकती घेतल्या. परंतु या असलेल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये निदान ईव्हीएम मशीन नाही आहे. इथं बॅलेट पेपरवर या ठिकाणी निवडणूक होतात. मग ह्या निवडणुका आपल्या हातातून जातात म्हणून हे अशा कायदे आणण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रकारचा आरोप आणि अशा प्रकारची चर्चा या सदनामध्ये किंवा सदनाच्या बाहेर सुद्धा होते. काय बदल आहे? बाजार समिती, तुम्ही पण शिंदेसाहेब आपण ग्रामीण भागातलं नेतृत्व करताय, तुमच्याकडे पण बाजार समिती आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये निवडणूक होतात. तुम्ही सुद्धा बाजार समितीच्या माध्यमातून सगळेजण आपण काम करतो. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला माल निघाल्यानंतर तो विक्रीसाठी त्याला बाजारपेठ असावी म्हणून प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक शहरामध्ये ही बाजार समितीची स्थापना झाली. ही बाजार समिती स्थापना करताना त्याचे नियम ठरले गेले. व्यापारी प्रतिनिधी कोण असावा, मालक प्रतिनिधी कोण असावा, हमाल मापाडी प्रतिनिधी कोण असावा, त्याला निवडून येण्यासाठी काय अधिकार असावे, कशा पद्धतीने त्यांची निवड प्रक्रिया झाली पाहिजे. दर 5 वर्षांनी निवडणूक होते. 5 वर्षानंतर काही ठिकाणी तर आश्चर्य आहे, 5 वर्षाच्या निवडणुका सुद्धा आता हल्ली गायब व्हायला लागल्या. 9-9, 10-10 वर्ष प्रशासक ठेवले जातात. असा सुद्धा प्रकार पुण्याला असेल किंवा ताई आपण सगळीकडे पाहिलेला आहे. मला वाटतं की या सर्व प्रक्रिया करत असताना केंद्रबिंदू एवढाच होता की तो केंद्रबिंदू फक्त सामान्य शेतकरी होता. त्यामुळे तो तालुक्याचा माल खरेदी केल्यानंतर तो जिल्ह्याला जायचा, जिल्ह्याचा झालून तो राज्याला जायचा, राज्यातून असलेला माल खरेदी केल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्सपोर्ट वगैरे व्हायचा. वेगवेगळे धोरणं करण्याच्या, वेगवेगळ्या योजना करण्याच्या बाबतीमधले सरकारने या ठिकाणी भूमिका घेतली. कृषीच्या बाबतीमधलं धोरण घेताना केंद्र आणि राज्य सरकारकडून स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर स्वतःचा माल त्या ठिकाणी स्टोरेज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या. त्या योजना आणताना आपण जर बघितलं तर कोल्ड स्टोरेज त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, त्यासाठी त्याला ती योजना आणली. माल प्रक्रिया करण्याच्या संदर्भातली सुद्धा योजना आणली, जेणेकरून शेतकरी सक्षम झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तुम्ही चांगले निर्णय घेतले. त्याप्रमाणे तो प्रत्यक्षात त्या असलेल्या बाजारपेठेमध्ये स्वतःचं पॅकेजिंग करून एक्सपोर्टसुद्धा आता हल्ली त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेण्याचा प्रयत्न निश्चितपणाने झाला पाहिजे. आणि मला वाटतं की ही सगळी प्रक्रिया ही एवढी चांगली असताना अचानक राष्ट्रीय बाजार समितीचा विषय का आला याचा खुलासा करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या बाजार समितीमध्ये मी थेट आरोप करतो की सध्या कायदे बनवताना भांडवलशाही आणि मालक धार्जिने कायदे बनवले जातात अशा प्रकारची चर्चा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही धोरणं बदलली गेली आणि बाजार समितीची कक्षा बाजूला काढून मॉडेल ॲक्ट आणला. हा मॉडेल ॲक्ट केंद्राने आणला. कामगार कायदे आणि बाजार समितीचे कायदे बदलण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा नियम आणला आणि तो मॉडेल ॲक्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चेला आणला. महाराष्ट्रामध्ये हा आणताना मॉडेल ॲक्ट काय होता? मॉडेल ॲक्ट असा होता की या मॉडेल ॲक्टमध्ये बाजार समितीच्या असलेल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नावाखाली थेट विक्री करण्याच्या बाबतीमध्ये परवानगी देण्यात आली. मी आजही फार जबाबदारीने सांगतो, एक यंत्रणा होती, तिला यंत्रणेला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांना विरोध आमचा कधीच नव्हता, कोणाचाही नव्हता, परंतु तरीसुद्धा थेट विक्री करण्याच्या संदर्भामधला प्रयत्न करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. परिणाम असा झाला, रावळ साहेब आपण मध्यंतरी मंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम बाजार समितींना भेटी दिल्या आणि चांगला उपक्रम तुम्ही राबवला.
तिथं व्यापाऱ्यांची तक्रार काय होती की हा कायदा शेतकऱ्यांसाठी केल्यानंतर त्या कायद्याचा फायदा कोण घ्यायला लागले? उद्योगपती घ्यायला लागले. आणि दुर्दैव आहे की एका बाजार समितीच्या आज मी अगदी जबाबदारीने सांगतो की बाजार समितीची कक्षा ही बदलली गेली आणि बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर वेगळ्या प्रकारचा व्यवसाय व्हायला लागला आणि आज या महाराष्ट्रातल्या 80% वरती बाजार समित्या डबघाईला आलेल्या आहेत. त्याला कारणीभूत आपण नवीन धोरणं, नवीन कायदे स्वीकारण्याचा प्रयत्न केला, हे फार जबाबदारीने मी सांगतो. वाटलं त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये सांगावं, या असलेल्या महाराष्ट्रामध्ये किती बाजार समित्या आहेत, या बाजार समितीमधल्या किती बाजार समित्या सक्षम आहेत, किती बाजार समित्या अडचणीत आल्या, किती वर्षापासून आल्या, का आल्या, त्याची कारणं सांगणं गरजेचं आहे. मॉडेल ॲक्टमध्ये काय झालं की या मॉडेल ॲक्टमुळे थेट व्यापार करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली गेली. दुर्दैव असा आहे की तो कायद्याचा आधार शेतकऱ्यांच्या नावाखाली काही लोकांनी घेतला आणि मग खाजगी बाजारपेठेमधल्या असलेल्या व्यापाऱ्यांनी, खाजगी बाजारपेठेमध्ये असलेल्या व्यावसायिकांनी त्याचा फायदा घेतला. मी उदाहरण देतो, नाशिक बाजार समिती आहे. या नाशिक बाजार समितीच्या बाहेर आपण जर बघितलं, त्या मार्केटमध्ये पूर्वी व्यापारी काम करत होते, शेतकरी माल आणून देत होता, माताडी हमाल तिथे काम करत होता. आता खाजगी बाजारपेठ केल्यानंतर या बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर त्यातलेच काही व्यापाऱ्यांनी, त्यातल्याच काही व्यापाऱ्यांच्या बरोबर बाहेरच्या उद्योगपतींनी, व्यावसायिकांनी खाजगी बाजारपेठ केली. नाशिकमध्ये आज एक काळ असा होता की सर्वात चांगल्या सक्षम बाजार समित्या म्हणून नाशिकच्या बाजार समितीची उद्योग होता. आज या बाजार समित्या सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत. त्याची कारणं असं आहे की बाजूलाच खाजगी बाजारपेठेमधला व्यापारी स्वतःचं खळं उभं करतो आणि तिथे त्या असलेल्या व्यापाऱ्यातून त्याच शेतकऱ्यांचा माल किंवा त्याच व्यापाऱ्यांचा माल विक्रीला घेतो. त्याचं वाचतंय काय? त्याची बाजार समिती वाचते, त्याचा टॅक्स वाचतोय, त्याचा मापाडी हमाली वाचते. जर बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणारा व्यापारी, त्याला जर 10 रुपये खर्च येत असेल शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना, तो बाहेर गेल्यानंतर ह्या 2 बेकायदेशीर कामाच्या संदर्भात, मी बेकायदेशीर म्हणतो, जर केला तर 3 रुपये त्याचा खर्च वाचत असेल तर कोणताही माणूस बाहेर टाकतो. बरं, तुम्ही नियम काय केला की बाजार समितीच्या असलेल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर ज्युरिडिक्शन काढून टाकलं. पूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये ज्या बाजार समिती होत्या, मुंबई बाजार समितीमध्ये ज्या बाजार समितीचं ज्युरिडिक्शन अगदी उरणपासून ठाणे आणि मुंबई, मैरा, भाईंदर वगैरे या ठिकाणी होत होतं, त्या ठिकाणी तुमचं ज्युरिडिक्शन काढून टाकल्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या असलेल्या प्रिमायसेसच्या बाहेर सुद्धा चौकशी करायची नाही, अशा प्रकारचा नियम काढल्यामुळे या सगळ्या असलेल्या बाजार समित्या दुर्दैवाने या गेल्या 5-6 वर्षात प्रवीण भाऊ अक्षरशः डबघाईला आलेल्या आहेत. अक्षरशः डबघाईला आलेला आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही नवीन राष्ट्रीय बाजार समिती करायचा म्हणता आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्या बाजार समित्या संपतायत, त्याला कुठेतरी कायदा करून संरक्षित करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करत नाही. हे चित्र हे निश्चितपणाने पाहायला मिळतंय. आपण काय करतोय, हळूहळू खाजगीकरणाला महत्त्व देतोय आणि मोकळीक असलेली बाजारपेठ, शेतकरी मागे स्वतः माल घेऊन यायचे, मुंबई आणि बाजार असलेल्या शहरामध्ये स्वतःचा माल सुद्धा विक्री करत होते. मला वाटतं त्यावेळेला सदाभाऊ मंत्री होते, अजून काही लोक होते. त्या मंत्रीमध्ये आपण पण पुढाकार घेतला होता, प्रसाद लाडने पुढाकार घेतला, आशिष शेलार आहे तिथं, त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता की त्यांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या होत्या आणि या गाड्या घेऊन थेट घरपोच माल अशा प्रकारची संकल्पना राबवली. ती संकल्पना करताना शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा, तो विकायचा आणि तो माल देत असताना त्यांना तशा प्रकारची योजना करताना अनेक लोकांनी मुद्दा घेतला. मला वाटतं की त्यावेळेला मुंबईच्या असलेल्या मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा शेतकरी बाजारपेठ उभी करण्याचा प्रयत्न आपण केला आणि तो करण्याचं उद्घाटन मला वाटतं सदाभाऊ आपणच गेला होता. शेतकरी बाजार समितीचा उद्घाटनाला आता ते सुरू झाल्यानंतर ते बंद का पडलं, याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी या असलेल्या सर्व याला देशात असो राज्यात असो एखादी मोनोपॉली किंवा पॉलिसी ठरवली तर त्या असलेल्या पॉलिसीला छेद करण्याचं काम ज्यावेळेला त्या ठिकाणी पळवाटा काढतात
त्या पळवाटेतून या ठिकाणी 100% अडचण निर्माण होते. माझं आजही म्हणणं आहे की रोखीचा व्यवसाय आलेल्या ह्या बाजार समितीमध्ये किंवा बाजारपेठा 144 कोटी जनतेला काय आवश्यक आहे, या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला काय आवश्यक आहे, तर रोजचा अन्नधान्य, रोजचा भाजीपाला हे जर आवश्यक असेल तर त्याची बाजारपेठ जर कोणी एखाद्या उद्योगपतीच्या ताब्यात गेली तर मग ती बाजारपेठ ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पणन मंत्री महोदय न्याय मिळेल का नाही याची शाश्वती नाही. उदाहरण सांगतो, वाटल्यास आपले आमदार सांगतील की आता खळ्यावर जाऊन खरेदी करतात काही खाजगी व्यापारी शेतकऱ्यांच्या. शेतकरी काय बोलतो, तिथे जाऊन आपल्याला रोजचा आपण सांगितलेला नियमानं पणनचा असलेल्या बाजार समितीचा जो भाव असेल त्या दिवशीचा तो सगळीकडे जाहीर केला पाहिजे. आणि मोबाईलवर पण तुम्ही देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. त्या दिवशी जो भाव असतो तर तो शेतकरी तिथे येऊन विकण्यापेक्षा आता त्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काही खाजगी व्यापारी माल खरेदी करायला लागले. आणि हा माल खरेदी करताना तो कमी दरात घेतात, पण शेतकरी बोलतो तिथे जाऊन विकण्यापेक्षा इथं मिळते, रोखीत मिळते म्हणून तो देतो. आणि दुर्दैवाने हीच हळूहळू प्रक्रिया आज वाढायला लागलेली आहे. मग डीमार्ट असेल, रिलायन्स फ्रेश असेल, स्टार बाजार असेल, अनेक कंपन्या, मेट्रो असेल, अनेक कंपन्या या मोठमोठ्या उद्योगपतींच्या या वाढायला लागलेल्या आहेत सदाभाऊ. आणि ही आता नुसती चिंचोळी वाट आहे. या वाटेतून शिरल्यानंतर सगळ्या प्रक्रिया उद्ध्वस्त केल्यानंतर या बाजारपेठेवर ह्या लोकांचा 100% कब्जा होईल. आणि ज्या दिवशी कब्जा होईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा न्याय, शेतकऱ्यांचा हक्क, शेतकऱ्यांचा बाजारभाव याच्या संदर्भातला प्रश्न निर्माण होणार आहे. आमचा विरोध ह्यालाच आहे. याची स्पष्टता या ठिकाणी दिली जात नाही. आपण मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून केलेल्या प्रक्रियेतून 75% बाजार समित्या संपवल्या. या राष्ट्रीय बाजार समितीच्या माध्यमातून 100% बाजार समित्या संपवणार आणि फक्त एकच बाजार समिती राष्ट्रीय समितीची करून तिथे, आता मला माहीत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी आपण सांगितलं, मी चर्चा करताना आपण सांगितलं की राष्ट्रीय बाजार समिती ही नवीन बाजार समिती उभं करण्याच्या संदर्भातून आहे त्या बाजार समितीला धक्का लावणार नाही अशा प्रकारची तुमची व्याख्या आहे असं मला कळते. आता ते उत्तरात तुम्ही सांगाल. मला असा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजार समिती करताना 1500 एकर जमिनीमध्ये तुम्ही पालघरला बाजार समिती करणार, एक उदाहरण म्हणून सांगतो. आता ही बाजार समिती करताना एका बाजूला गरीब व्यापारी शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला मोठा पैसेवाला असलेला व्यापारी, याच्यावर तो कशी कॉम्पिटिशन होऊ शकते याचा खरोखर खुलासा करणं गरजेचं आहे. मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून तुम्ही परिणाम ऐकला. मध्यंतरीच्या काळामध्ये नवी मुंबईच्या बाजार समितीच्या बाहेर बाजार समितीला प्रवीण भाऊ लागूनच आपण नेहमी देशप्रेमाच्या गोष्टी करतो. फार म्हणजे आशिष शेलार तर देशप्रेमाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात कोण पकडू शकत नाही. आशिष शेलार 7 पिढ्यानं पिढ्या, मला आठवतं त्यावेळेला जुन्नर वगैरे इकडची सगळे व्यापारी भाजीमध्ये, कांदा बटाटा मार्केटमध्ये आणि एवढंच नव्हे तर फळ बाजारामध्ये 7 पिढ्यानं पिढ्या, तुम्ही माहिती असेल, तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहेत, मुंबईला क्रॉफर्ड मार्केटला आंबेगाव, जुन्नर वगैरे या ठिकाणचे व्यापारी फार ढोले पाटील वगैरे फार नामांकित असे लोक व्यापारी होते. त्या पुरंदर वगैरे इथून येणारा माल असेल. 7 पिढ्या जे मराठी व्यावसायिक तिथं काम करतायत, व्यापार करतायत, आज त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या परिस्थिती काय. आज जर त्या बाजार समितीच्या बाहेरच एक्सपोर्टला आलेला सफरचंद, एक्सपोर्टला आलेला, मी तर मोर्चा काढला होता, एक्सपोर्टला आलेले अफगाणिस्तानवरून येऊन डायरेक्ट जर विक्री होत असेल आणि ती अफगाणिस्तानची लोक तिथं इराणी लोक येऊन तो व्यापार खुलेआम करतात आणि तो व्यापार केल्यानंतर त्या बाजारपेठेतला व्यापारी हा दुर्दैवाने संपून जाईल. आम्ही व्यापाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यात मोठा मोर्चा काढला. मंत्र्यांकडे सुद्धा आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. त्यांनी सुद्धा लक्ष घालण्याच्या बाबतीमधल्या सूचना केल्या होत्या. मला अशी जी खरोखर दुःख होतं, शेवटी हा महाराष्ट्रामध्ये आपण उद्योग आणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिश्या घेतो. त्या पॉलिश्या घेताना तो मराठी व्यावसायिक वर्षानुवर्ष तिथे देतोय. आम्ही तर बाजारपेठ स्थलांतरित करत नव्हतो,
परंतु आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मुंबईची गर्दी हलवायची असेल तर तुम्हाला नवी मुंबईला जावं लागेल. मी कैलासवासी शिवराव पाटील साहेब आम्ही सगळे व्यापाऱ्यांना तयार केलं. व्यापारी द्यायला तयार नव्हते, पण आम्ही आंदोलन केलं आणि ते शशिकांत घेऊन शिंदे गेलो. साहेब, एक मिनिट. आपण स्पेशल सिटिंगमध्ये बिल घेतलेलं आहे. साधारणतः आजचा बिझनेस सभागृहासमोरचा पाहता आपल्याला अजून किती वेळ लागेल आणि त्यानुसार आपल्याला स्पेशल बिलाला साहेब बिलाला ते थांबवता येणार त्याची मी 5 तास पण बोलेल. नाही ना, किती तास बोलायचं हा विषय नाही, पण एकंदरीतच कालपासून बिल आहे. आपलं भाषण व्हावं अशी सगळ्या मी सदनाची रिपीट करणार हा? नाही. मी कंटिन्यू रिपीट करत नाही. मी सगळी ऑब्जेक्शनेबल काहीच नाहीये, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. फक्त एकच विषय, म्हणून आपल्यासाठीच आपण हे थांबवलेलं आहे. किती वेळ आणि काय सभागृहासमोरचा बिझनेस पाहता बोलून दे ना. बिल आज मंजूर करायचं ना, होऊन दे ना 2-3 तास चर्चा. आपण बिलाला कुठे विरोध करतोय? अरे विरोध करतोय बिलाला. सत्य परिस्थिती सर्व आली पाहिजे ना दादा. मी मान्य केलं ना, पण जर हा बिल जर येऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार असेल, व्यापारी उद्ध्वस्त होणार आहे सगळं. मी बघा प्रवीण दरेकर, हे आपल्याला विनंती राहील की तुम्ही पणन मंत्री किंवा दादा अगदी सीएम सोबत पाहिजे तर जे काही ऑब्झर्वेशन्स तुमचे रिझर्वेशन्स असतील त्याची बैठक एक घ्यावी. मला वाटतं आज कामकाज आजचा दिवस उद्याचा आहे. तुमचा अधिकार आहे बिलावर बोलायचा, तुम्ही 5 तासही बोलू शकता. याच्याविषयी आम्हाला पूर्ण आत्मविश्वास. आणि APMC तर आपला जीव आहे, तिथे आपली सगळे कारकिर्दच तिथून सुरुवात झाली याची आम्हाला कल्पना आहे. तर माझी सभागृहाच्या वतीनं विनंती राहील की CM स्तरावर जरी दादा किंवा पणन मंत्री साहेब एक त्यांना बैठक दिलीत, हां, तर विनंती राहील बंटी भाऊ. येस, मी एका मिनिटात बिलमध्ये बसतो. मंत्र्यांनी मला आमची मागणी आहे संयुक्त चिकित्सा समितीवर द्यावं. डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही, पॉलिसीला विरोध नाही. आहे ती सिस्टीम जर संपत असेल तर तो धोका आहे. माझा 2-3 गोष्टीवर जर तुम्ही बोलला नाही तर मी याच्यावर सविस्तरपणे आपल्याला वस्तुस्थिती सांगून, म्हणजे मीरा भाईंदरला सुद्धा तुम्हाला माहिती आहे प्रवीणजी, बेकायदेशीर व्यापार किती खुल्लायम चाललेला आहे. कोण आहेत लोक, आपण आता त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आशिष शेलारांना माहिती आहे. आम्ही पहिला जकात नाका होता, गेट होते, उडवून टाकलं मॉडेल ॲक्टमुळे. कोणाला येणार राजनाथ सिंग माहिती आहे की आज तिथं 2-3 एकर जागा घेतात, तिथं माणसं खुल्याम चालू आहे. बाजार समितीची कक्षा नाही, पणनची कक्षा नाही, पणन लायसन देऊन टाकतंय. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही मध्ये एकदम कठोर निर्णय घेतला की असे बेकायदेशीर लायसन देणाऱ्यांवर कारवाई करून टाका. काही कारवाई केली नाही, काही कारवाई केली नाही. माझं म्हणणं आहे जे कष्टातून उभं केलेलं जे आहे ना, कष्टातून हा कायदा केल्यानंतर पणननी ज्या बाजार समित्या उभ्या राहिलेल्या आहेत ना, त्या बाजार समित्या संपू नये आणि तिथे व्यवसाय करणारा, तिथे माथाडी कामगार असेल तो संपू नये आणि या सर्व गोष्टीतून शेतकरी सुद्धा संपू नये. पहिला केंद्रबिंदू शेतकरी आहे, तो संपू नये आमची प्रामाणिक इच्छा आहे. आम्हाला जो धोका वाटतो तो बोलणं गरजेचं आहे. शेवटी तुम्ही नेला, आम्ही शेवटी कोर्टात जाणारच आहे आणि कोर्टात जाणार, रस्त्यावर पण उतरणार, कारण ही लढाई आहे. मी मुख्यमंत्र्यांचा अनादर करतोय असं नाही आहे. कदाचित राष्ट्रीय बाजार समिती म्हणून केंद्रातून आलेला हा निर्णय असेल. आमच्या 4-5 प्रश्न आहेत, मग त्याचं उत्तर पॉझिटिव्ह दिलं तर, नाही दिलं तर आम्हाला ही चर्चा चालू ठेवावं लागेल. विषय असा आहे की एखादा नियम केला की पळवाटा निघतात साहेब. पणन मंत्री महोदय, मी मगाशी सांगितलं, इराणचा व्यापारी ज्याचा लायसन नाही तो व्यापारी येऊन जर मार्केटच्या बाहेर जर व्यापार करत असेल तर वर्षानुवर्ष तिथे असलेल्या व्यापाऱ्यांनी काय करायचं? आज मी तुम्हाला सांगतो, मताच्या राजकारणावर मी बोलतो. प्रवीण भाऊ, कांदा बटाटा मार्केट, भाजीपाला मार्केट, सगळ्या मार्केटमध्ये ही सगळी मार्केटमधली माणसं ही महाराष्ट्रातली आहे. पण गुजराती, जैन, मारवाडी सुद्धा या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले मार्केटमधले व्यापारी सुद्धा धंदा करतात. मतं कोणाला देतात? आम्ही बोलत नाही ती मतं आम्हाला देतात म्हणून, पण मतं दिल्यानंतर हे मताचं राजकारण नाही. आज काय होतंय तुम्ही जाऊन बघा. एक काळ असा होता, जमनादास भिंची म्हणून एक उदाहरण देतो, फार जुना माणूस, एक रॅक अक्का मागवायचा, धान्याचा अक्क रॅक. आज त्यांनी कंपनी बंद केली. व्यापारी 2 ते 3 ट्रकच्या वरती माल येत नाही. एक काळ असं होता, एक मार्केटमध्ये हजार गाड्या यायच्या.
आज त्या मार्केटमध्ये 100 गाड्या येत नाही. दरवेळेला आम्ही पणनला सांगितलं, दरवेळेला आम्ही, तुम्ही नव्हता त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं, काही उपाययोजना नाही. पणनवाले लायसन देतात, ही सिस्टीम आहे, हे लिकेजेस आहे. हे लायसन दिल्या, सगळ्यांनी दिला, परिणाम तेवढ्यावरच होत नाही. महाराष्ट्राच्या उत्पन्न होत आहे, परिणाम तेवढा होत नाही. माथाडी कामगारांच्या पगारा होतोय, आम्ही पेस रेटवर आहोत. आमची विनंती एवढीच होती की या सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये आपण जो कायदा आणलेला आहे तो घाईघाईत आणण्याचा कारण काय, मी मागे सुद्धा सांगितलं होतं. राष्ट्रीय बाजार समिती तुम्ही करताय ना, आमची बैठक बोलवा ना. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बैठक बोलवली असते तर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी स्पष्टीकरण केलं असतं की ह्यासाठी करतोय, आम्ही मान्य केलं असतं. तुमचा हेतू साफ आहे ना, आमचा त्याला विरोध नाही. तर एकदा सांगून टाका की बाजार समित्या अख्ख्या राज्यातल्या बंद करून टाकायच्या आहे, आम्हाला हेच करायचं आहे. एकदा ते कळून द्या ना. तुम्ही कायदा केला तर रस्त्यावर आम्हाला उतरायला कोणी अडवणार नाही आहे. आमची भूमिका एवढीच आहे की मी मगाशी सांगितलंय, इतका परिणाम झालेला आहे की वर्षानुवर्ष या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या आहेत. मी मंत्री महोदयांना, मी प्रवीणजी तुम्हाला मी सांगतो, आमची आडखड काय आहे. तुम्ही हा राष्ट्रीय बाजार समितीचा कायदा आणलाय, तो करणार कुठे आहे, पहिले 5 राज्यात. त्याचा खुलासा करतील. बरं करताय कसं, तुम्ही निवडणूक घ्या ना. तुम्ही निवडणुकीला का घाबरताय. आत्ताची प्रोसिजर अशी होती, कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्या बाजारपेठेमधला असोसिएशनचा जो व्यापारी असतो तो त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. उद्या प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे चेअरमन आहेत, त्यांना बाजूला ठेवून श्रीकांत भारतीला जर त्या ठिकाणी अधिकार दिला तर निर्णय प्रक्रिया राबवणारा प्रवीण दरेकर आहे ना. जर श्रीकांत भारतीला नियुक्ती केली तर खाली त्या व्यापाऱ्यामध्ये अंमलबजावणी कोण करणार आहे, त्याचा कुठेही खुलासा नाही. आता राष्ट्रीय बाजार समिती करताना आपण काय केलेलं आहे, या राष्ट्रीय बाजार समितीच्या नियमामध्ये आपण ज्या पद्धतीने सांगितलंय की राष्ट्रीय बाजार समिती आम्ही कशासाठी करतो, या बिलामध्ये तो हेतू जो त्यांनी सांगितला, याच्यामध्ये काय दिलंय, शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात चांगला भाव मिळावा यासाठी राज्य शासनाने या असलेल्या ठिकाणी नियमामध्ये ई नाम सुरू केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. या बाजार समितीमध्ये मग इतर बाजार समिती आतापर्यंत शेतकऱ्यांना न्याय देत नव्हत्या का, हा न्याय देत होत्या. आणि म्हणून माझं स्पेसिफिक आपण सांगितलं, या कोणत्याही विद्यमान बाजाराची उलाढाल 80,000 मेट्रिक टन कृषी उत्पन्नापेक्षा कमी नाही, ज्यामध्ये 2 पेक्षा कमी नसतील इतक्या अन्य राज्यामधून कृषी उत्पन्न येतं, अशा कोणत्याही विद्यमान बाजारामध्ये पायाभूत सुविधांचा विशेष आवश्यकता, कृषी उत्पन्नाच्या विक्रीच्या सुविधांचा विचार घेऊन राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार स्थापन करण्याचा आवश्यक आहे असे वाटते. माझा याच्यामध्ये सरळ सरळ म्हणणं आहे, आरोप समजा काही समजा, आरोप काय मग, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या बाजार समित्या तुमच्या हातामध्ये नाही. आणि या बाजार समित्या तुमच्या हातामध्ये नाही म्हणून हा नियम काढताय का. आता या नियमाच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रीय बाजार समिती झाली, धोका सांगतो, 80,000 टनाच्या वरती तुम्ही पकडलं, काहीच बाजार समिती ह्याच्यात येतील. पण तो जर थेट तशा प्रकारची विक्री जर त्या राष्ट्रीय बाजार समितीत झाली तर 100% सांगतो, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या बाजार समितीला टाळा लागल्याशिवाय राहणार नाही. थेट विक्री करण्याच्या संदर्भातली भूमिका एका ठिकाणी होणार आहे. आणि एकात्मिक एकल व्यापारी, लायसनधारक, शेतकरी, विक्रेता, बाजार समिती यांच्यातील व त्यांच्यामधील कोणत्याही कृषी उत्पन्नाची गुणवत्ता, वजन व रक्कम प्रदान करण्यासाठी विवाद सोडवण्यासाठी तरतूद केलेली आहे. पूर्वीच्या बाजार समितीच्या मध्ये सुद्धा लवाद होता, पूर्वीच्या बाजार समितीमध्ये सुद्धा नियम होता, पूर्वीच्या बाजार समिती सुद्धा कायदे होते. मग हे कायदे जर असेल, तेच कायदे टिकले नाही, याच्यात तुम्ही नवीन काय दिलेला आहे. विवाद पणनकडे जातो, पणन त्याचा विवादाचा निर्णय घेत नाही. एवढंच नव्हे तर या ठिकाणी गुणवत्ता, बाकीच्या ह्या सर्व गोष्टीमध्ये आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा त्याला संरक्षण आहे ना, आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं जातं ना. हा कायद्यामध्ये वेगळं तुम्ही काय केलेलं आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये सुद्धा हे कायद्यामध्ये संरक्षण होतं, आताच्या कायद्यामध्ये ते बदलण्याच्या बाबतीमधला निर्णय काय, याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नाच्या स्पर्धात्मक किमतीचा जास्तीत जास्त भाव मिळण्यामध्ये सुधारणा करण्यामुळे, खरं म्हणलं तर
राष्ट्रीय बाजार समिती केल्यानंतर फार चांगल्या प्रकारचा दर मिळेल याचा खुलासा परत मला वाटतं मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. कसा कसा मिळेल मला माहित नाही. आता बाजार समितीची स्थापना करण्याचा हेतू एवढा होता की बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळेल. आहे त्या बाजार समितीमधला दर कमी व्हायला लागला. तो संपल्यामुळे अशा ठिकाणी निर्णय घेणं फार अडचणीचं होणार आहे. आपल्याकडे कायद्याची पायमल्ली तोडली जाते. आपल्याकडे आपण जर बघितलं तर या असलेल्या बाजार समितीमध्ये खंड अ पोटखंड 2 मध्ये मुंबईसाठी वेगळी तरतूद, 5 व्यापारी प्रतिनिधी, मार्केटमधून 5 घ्यायचे. राष्ट्र बाजार समितीचा मसुदा राज्यपालाकडून जो आला तो आत्ताच्या तुमच्या याच्यामध्ये आहे. त्यामध्ये 4 व्यापारी प्रतिनिधी सुचवलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा 3 व्यापारी प्रतिनिधी आरक्षण टाकलेले आहे. ओपनचा 1 तो पण बाहेरच्या प्रक्रियेच्या प्रकल्पामधला आहे. असं या बाबतीमध्ये पूर्णपणाने जे वर्षानुवर्षे माल व्यापार करणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये या कायद्याच्या दुरुस्तीमध्ये 100% त्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या संदर्भातून अडचण होणार आहे. सभापती महोदय, आज मला सांगावंसं वाटतं की बाजार समितीच्या असलेल्या याच्यामध्ये तरतुदीमध्ये आणि राष्ट्रीय बाजार समितीच्या तरतुदीमध्ये बदल काय याचा खुलासा होणं फार गरजेचं आहे. यामध्ये तर माथाडी आणि हमाल काढूनच टाकलेला आहे. यामध्ये माथाडी हमालाला घ्यावा तशी सुधारणा या असलेल्या प्रक्रियेमध्ये देणं गरजेचं आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही नियुक्ती करण्यापेक्षा निवडणुकीच्या प्रक्रियेने करून घ्या. जो निवडून येईल व्यापारी मार्केटमधला, आमची मुंबई बाजार समितीची व्याख्या तर वेगळीच आहे. मुंबई बाजार समितीच्या व्याख्येमध्ये अख्ख्या देशातून माल येतो, तो शेतकऱ्यांचा 20% येतो. 80% व्यापारीच माल खरेदी करतो. मग 80% व्यापारी माल खरेदी करत असेल तर पूर्वीच्या मुंबईच्या बाजार समितीच्या व्याख्येप्रमाणे त्या मार्केटमधलं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ते 5 व्यापारी तशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही आरक्षण टाकलेलं आहे. तुम्ही नॉमिनेट बॉडी करताना आरक्षणात ते काही लोक घ्या, आम्हाला त्याचा हरकत नाही. तुम्ही 5 ते 6 लोक, सरकारला वाटतं त्याप्रमाणे ते यादी वाढवतात. पहिले 3 होते, 5 झाले, 6 झाले. या सर्व गोष्टीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे या असलेल्या प्रक्रियेमध्ये मग जे नॉमिनेट कराल त्यातून तुम्ही आरक्षण द्या. पण ज्यांचा अधिकार आहे ते व्यापारी प्रतिनिधी त्या ठिकाणी घेणं, त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भात ते निवडणूक प्रक्रिया करणे, आपण जे नियुक्ती करणार आहे ही कार्यकर्त्यांची सोय करण्याच्या संदर्भातला निर्णय आहे, तो मला वाटतं तो चुकीचा आहे. आणि या संदर्भामध्ये राष्ट्रीय बाजार समितीच्या असलेल्या या त्रुटी मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी दाखवतोय. सभापती महोदय, या असलेल्या याच्यामध्ये पणन मंत्री अध्यक्ष आहेत, पणन राज्यमंत्री उपाध्यक्ष आहे. पूर्वीच्या प्रक्रियेमध्ये सभापती हा त्या ठिकाणी निवडून यायचा, उपसभापती निवडून यायचा. इलेक्टेड बॉडीमधला जो माणूस निवडून येतो ते नियुक्ती करतात, त्यांना निवडून देण्याचा अधिकार आहे. तो निवडून दिलेला माणूस जो संचालक असतो तो सभापती होतो, उपसभापती होतो. पणनचं त्याच्यावर नियंत्रण असतं. आणि 50,000चा खर्च सुद्धा करायचा झाला तर तो पणनची 12(1) परवानगी घ्यावी लागते. आणि म्हणून 12(1) परवानगी जर मंत्र्यांच्या आणि पणन खात्याच्या अधिकारामध्ये असेल तर मला वाटतं की त्यामध्ये त्या असलेल्या बाबतीमध्ये आमचा निश्चितपणाने त्या ठिकाणी विरोध आहे. पणन मंत्री जरी राहिले तरी आमचं त्याला हरकत नाही. पणन मंत्र्यांनी जरी अध्यक्षपद घेतलं तरी आमची हरकत नाही. माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आलो. त्यांचं म्हणणं असं पडलं की सभागृहाला विनंती करा की ह्याची नियमावली, कायदा आता